नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण निफ्टी, बँक निफ्टी, फिन निफ्टी व निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या चारही इंडेक्समध्ये मंथली, वीकली आणि डेली टाइम फ्रेममध्ये विश्लेषण करणार आहोत. या विश्लेषणामुळे आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या चारही इंडेक्समध्ये कशा प्रकारे मुवमेंट होऊ शकते, कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस करायला लागू शकतो, चालू असलेला ट्रेंड असाच चालू राहिला तर कोणत्या लेवल्स आपल्याला बघायला मिळू शकतात, जर रिव्हर्सल येणार असेल तर कोणत्या लेवल पासून येऊ शकतं, ह्याविषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळेच आपण सर्वांनी शेवटपर्यंत अजिबात स्किप न करता तो पूर्ण बघावा. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज शुक्रवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली व येणाऱ्या काळामध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. हे विश्लेषण सुरू करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे मी कालच्या व्हिडिओमध्ये, कालचा आपला 400वा भाग होता, तर त्यामध्ये हे सांगितलेलं होतं की उद्या म्हणजे आज तुम्हाला एक विशेष व्हिडिओ उपलब्ध करून देणार आहे. पण त्या व्हिडिओसाठी लागणारी जी तयारी होती ती पूर्ण न झाल्यामुळे आज आपण काय करतोय, आज आपण नेहमीप्रमाणे शुक्रवारी जसं वीकली अनालिसिस करतो त्या पद्धतीचा व्हिडिओ आज तुम्हाला उपलब्ध होईल आणि उद्या तुम्हाला तो विशेष व्हिडिओ उपलब्ध करून देण्यात येईल. तर आता आपण आपल्या बँक निफ्टीच्या विश्लेषणाकडे परत येऊया. तर आज तुम्ही बघू शकता की आज सुद्धा आपल्याला गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. काल सुद्धा गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं होतं. आज सुद्धा गॅप अप ओपनिंग बघायला मिळालं. कालचं ओपनिंग इथे होतं, आजचं ओपनिंग आपल्याला इथे बघायला मिळालं. काल गॅप अप ओपनिंग नंतर सेलिंग आलं होतं. आज सुद्धा आपल्याला थोडंफार सेलिंग येईल. मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलं होतं की ओपनिंग नंतर थोडंसं सेलिंग येऊ शकतं. आदल्या दिवशीचं जे काही क्लोजिंग आहे ह्याच्या आसपास सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि आज आपल्याला हळूहळू मार्केटमध्ये तेजी होण्याची शक्यता आहे हे देखील सांगितलेलं होतं. मात्र तुम्ही बघू शकता की तेजी झाली, मात्र ती हळूहळू अजिबात झाली नाही. पहिल्या 3 कॅन्डलमध्येच आपली 3 टार्गेट अचीव झालेली होती. आणि जनरली आपल्याला लक्षात आलंच असेल की आपली जी वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल असते त्याच्यावर आपण जे काही 3 टार्गेट देतो, साधारणपणे मार्केटमध्ये जर खूप मोठी मुवमेंट झाली तर त्या 3 टार्गेट पर्यंतच आपण जातो. त्याच्या थोडंसं वर गेलं तरी सुद्धा शेवटी क्लोजिंग खाली येऊनच आपल्याला बघायला मिळतं. तुमच्या इथे लक्षात आलं असेल की वरची लेवल 44,900 ची होती. अर्थातच वर 45,000 ला आपल्याला माहिती आहे की स्ट्रॉंग रेझिस्टन्स आहे. त्यामुळे त्याच्या आधीच आपल्याला काय झालं, मार्केटमध्ये थोडंसं तिथे आल्यानंतर थोडं सेलिंग बघायला मिळत होतं. आपण एकूण 1, 2, 3 वेळा प्रयत्न केले. जसं काल बघू शकता तुम्ही की 1, 2, 3 वेळा खाली जाण्याचे प्रयत्न झाले आणि शेवटी वर गेलं. तसं आज 3 वेळा काय झालं, वर जाण्याचा प्रयत्न झाला आणि शेवटी थोडंसं खाली आलं. आता आपल्याला हे बघायचं आहे की इथून पुढे मार्केटमध्ये पुन्हा वर जायचा प्रयत्न होतोय की थोडंसं प्रॉफिट बुकिंग येते, ते येणारा आपल्याला काळच ठरवेल. बरं, कालच मी तुम्हाला सांगितलेलं होतं 44,800 ह्या लेवलचं महत्त्व काय आहे आणि ह्या लेवलच्या आसपास आपल्याला रेझिस्टन्स काय आहे. तुम्ही बघू शकता की ती लेवल ब्रेक करण्याचा बराच काळ प्रयत्न झाला आणि शेवटी त्या लेवलच्या थोडंसं वर आपल्याला क्लोजिंग मिळालेलं आहे. तर हे झालं आज मार्केटमध्ये कशा प्रकारे मुवमेंट झाली. आता आपण काय करणार आहे, बँक निफ्टीचा मंथली, वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी बँक निफ्टीचा चार्ट जो आहे हा मंथली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. मंथली विश्लेषण करण्याची वेळ आपल्याला फारशी येत नाही, कारण ज्या आठवड्यामध्ये आपल्याला मंथ क्लोज झालेला असतो त्याच आठवड्यामध्ये जर आपल्याला लगेचच करता आलं तरच आपण करू शकतो. तर इथे तुम्ही बघू शकता की मी तुम्हाला इथे बँक निफ्टीचा मंथली चार्ट दाखवतोय. थोडंसं झूम लेवल आणखीन ऍडजस्ट कराव्या लागतील म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसू शकेल. तर आपल्याला इथे लक्षात येते की इथून जी तेजी चालू झाली होती, म्हणजे साधारणपणे आपल्याला मे जूनच्या आसपास, एप्रिल मे जून च्या आसपास जी तेजी झाली होती त्यानंतर इथे एक मोठी तेजी झाली.
थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं, परत एक तेजी झाली आणि आता आपल्याला थोडंसं प्रॉफिट बुकिंग येत होतं. आता त्यातून आपण सावरायचा प्रयत्न करतोय. इथे कायम लक्षात ठेवा की आपल्याला इतिहासातनं कशा पद्धतीनं शिकायचं असतं. तर ज्या वेळेला अशा प्रकारची, आता ही जी कॅन्डल आहे ही संपलेल्या नोव्हेंबर महिन्याची, ही डिसेंबर महिन्याची कॅन्डल आहे, त्यामुळे ही आता इग्नोर करू शकता. तर एवढीच गोष्ट लक्षात ठेवा की आपल्याला इथपर्यंतचं विश्लेषण करायचं आहे. तर आता आपल्याला काय दिसतंय, आता आपल्याला असं दिसतंय की मार्केटमध्ये एक सेलिंग येते आणि आपल्याला एक ट्रेंड लाईन तयार झाली आहे. आता ह्या ट्रेंड लाईनच्या वर जर आपण टिकलो तर येणाऱ्या काळामध्ये तेजी होऊ शकते. तुम्ही इथे सुद्धा बघू शकता की आपल्याला अशीच एक ट्रेंड लाईन इथे तयार झाली होती. तुम्ही इथे बघितलं तर तुमच्या सुद्धा इथे लक्षात येईल की अशीच एक ट्रेंड लाईन इथे तयार झालेली होती आणि जेव्हा जेव्हा ब्रेकआउट आलं तेव्हा तेव्हा आपल्याला एक मोठी मुवमेंट बघायला मिळाली. त्याच पद्धतीची मुवमेंट आता जर ह्याच्यावर आपण टिकत असू तर बघायला मिळेल. अन्यथा काय होऊ शकेल, आता एकच दिवसाचं मुवमेंट झाली आहे, कदाचित येणाऱ्या दिवसामध्ये जर इथे सेलिंग येणार असेल तर ते इथनं खाली येऊ शकतं आणि मग अशा वेळेला काय होईल, आपल्याला एक खालच्या बाजूला एक कॅन्डल तयार होताना दिसू शकेल. अर्थात आपण ओपन वरच्या बाजूला केलंय त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षातच येईल. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की 3 तारखेला रविवारी आपल्याला 5 राज्यांमध्ये ज्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याचा निकाल बघायचा आहे आणि रविवारी रात्री मी तुम्हाला सोमवारसाठी जे विश्लेषण करणार आहे ते अतिशय महत्त्वाचं असणार आहे. त्यामध्ये आपल्याला कळेल की ही तेजी आहे ही कंटिन्यू होणार आहे की कदाचित ह्याच्यामध्ये एकदा प्रॉफिट बुकिंग येऊ शकतं. तर आपल्याला ते रविवारच्या ह्याच्यामध्ये लक्षात येईल, कारण रविवारी रात्री जोपर्यंत मी व्हिडिओ करेन तोपर्यंत सर्व राज्यांचे निकाल, 5ही राज्यांचे निकाल आलेले असतील आणि त्यामुळे आपल्याला विश्लेषण करणं थोडंसं सोपं जाईल. मग आत्ता काय दिसतंय, आत्ता तुम्ही जर बघितलं तर ह्या शेवटच्या 2 कॅन्डलचा विचार केलात तर तुम्हाला इथे लक्षात येतंय की ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालेला आहे. ट्विझर बॉटम पॅटर्न तयार झालाय म्हणजे काय, तर आदल्या महिन्यामध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये आपल्याला सेलिंग बघायला मिळालं होतं आणि जिथे क्लोज झालं साधारणपणे तुम्ही जर असं काळजीपूर्वक बघितलं तर तिथेच ओपन झालं आणि जिथून क्लोजिंग म्हणजे जिथून सेलिंग स्टार्ट झालेलं तिथपर्यंत आपण जाऊन पोहोचलो. म्हणजे ह्या दोन्ही कॅन्डलची उंची एकसारखीच आहे असं तुम्हाला लक्षात येतंय. जेव्हा मार्केटमध्ये सेलिंग चालू असतं आणि अशा 2 कॅन्डल बनतात ज्याच्यामध्ये पहिली रेड असते आणि नंतर तेवढ्याच आकाराची ग्रीन कॅन्डल बनते, याला आपण ट्विझर बॉटम पॅटर्न असं म्हणतो. आणि हा पॅटर्न बनल्यानंतर ह्याचा जर हाय ब्रेक झाला तर आपल्याला येणाऱ्या काळामध्ये मार्केटमध्ये तेजी बघायला मिळते. तर त्यामुळे दिसताना सगळं चित्र तरी आता पॉझिटिव्ह आहे, पण एक्सटर्नल गोष्टींवर आपल्याला, म्हणजे हे टेक्निकल झालं, एक्सटर्नल गोष्टींवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. निवडणुकीचा निकाल काय लागतो याच्यावर थोडा काळ मार्केट रिॲक्ट करेल आणि त्यानंतर मार्केट आपल्या नेहमीच्या पद्धतीनं चालू पडेल. तर त्यामुळे आपल्याला असं वाटतंय की येणाऱ्या काळामध्ये तेजी होऊ शकेल असं मंथली कॅन्डलमध्ये तरी आपल्याला दिसतंय. आता हे झालं मंथली टाइम फ्रेम. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय दिसतंय ते समजून घ्यायचा प्रयत्न करूया. वीकली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे दिसतंय की मागच्या काही आठवड्यांमध्ये सेलिंग होत होतं, त्यानंतर 2 आठवडे तेजी झालं, परत थोडंसं सेलिंग झालं आणि आता एक डब्ल्यू पॅटर्न बनवून या डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला मिळालेला आहे. आता हा ब्रेकआउट मिळाला, ही कॅन्डल जी आहे ही ब्रेकआउट कॅन्डल आहे ह्या आठवड्याची. पुढच्या आठवड्याच्या कॅन्डलनं काय केलं पाहिजे, ही जी लेवल आहे ह्याच्या वर आपल्याला गेलं पाहिजे, टिकलं पाहिजे. तसं जर झालं तर मग आपल्याला लक्षातच येईल निवडणुकीच्या निकालानंतर सुद्धा मार्केटमध्ये जर तेजी चालूच राहणार असेल तर आपल्याला मग लाईफ टाईम हाय जी लेवल आहे या लेवलच्या आसपास आपण 46,000च्या वर 46,200च्या आसपास कुठेतरी ती लेवल आहे तिथपर्यंत आपण नक्कीच जाऊ शकतो. तर हे जे अंतर आहे, कारण निफ्टीचं अनालिसिस करू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल निफ्टीनं ऑलरेडी लाईफ टाईम हायची लेवल आपल्याला आज ओलांडलेली दिसते. बँक निफ्टी मागे आहे. जर निकाल आपल्याला मार्केटला अनुकूल लागले तर ह्याच्यामध्ये सुद्धा ह्या डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे, ब्रेकआउट आलेला आहे आणि जर आपण इथून वर जात असू तर पुढच्याच आठवड्यात कदाचित ही लेवल सुद्धा आपल्याला आलेली बघायला मिळू शकते. मग त्या दृष्टीनं बघायला गेलं तर बँक निफ्टी आपल्याला अजून मागे आहे. तो काय करतो, म्हणजे आता इथे पुन्हा नेहमीच माझं वाक्य मी बोलतो की जर आपल्याला इथे बघणं महत्वाचं असणार आहे की निफ्टी
बँक निफ्टीला घेऊन वर जातो की बँक निफ्टी निफ्टीला घेऊन खाली येते, कारण बँक निफ्टी सध्या मागे आहे आणि निफ्टी पुढे आहे. कोण कुणाला घेऊन कुठे जातो हे बघणं आता इंटरेस्टिंग असणार आहे. तर हे झालं वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय. तर वीकली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा आपल्याला पॉझिटिव्ह चित्र दिसतंय. आता आपण येऊया डेली टाइम फ्रेम मध्ये. डेली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुम्हाला जसं वीकली टाइम फ्रेम मध्ये दिसलं तेच चित्र तुम्हाला इथे सुद्धा दिसणार. ओके, आपण इथे जर बघितलं तर मी तुम्हाला हे घेऊन दाखवतो की इथे सुद्धा काय झालं, इथपर्यंत सेलिंग झालंय, त्यानंतर एक तेजी झाली, त्यानंतर एक सेलिंग झालं आणि पुन्हा आपण इथे येत होतो. इथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला व्यवस्थित दिसेल की ब्रेकआउट आलं, म्हणजे आपण जसं नेहमी म्हणतो की एखादी लेवल असेल तर त्या लेवलला ब्रेकआउट, म्हणजे ही लेवल आहे तर ह्या लेवलला ब्रेकआउट आल्यानंतर लेवल टेस्ट करायला खाली येतं आणि परत एन शेप बनून वर जातं. आपल्याला तसं झालेलं दिसतंय. ब्रेकआउट आलं ह्या कॅन्डलमध्ये, त्यानंतर ही जी दुसरी कॅन्डल आहे ह्यानं आपण लेवल टेस्ट करायला पुन्हा खाली आलो आणि ह्या तिसऱ्या कॅन्डलनं आपण पुन्हा वर चाललोय. म्हणजे अगदी जर आपल्याला काळजीपूर्वक बघायचं असेल तर तुमच्या लक्षात येईल की ब्रेकआउट आलंय, लेवल टेस्ट करायला खाली आलो आणि आता परत वर चाललो, एन शेप बनतोय आणि तो सुद्धा बरोबर 44,800 च्या आसपास बनतोय. मी 44,800 चं महत्व तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं आणि म्हणून कदाचित तुमच्या लक्षात आलं असेल की आज 44,800 च्या वर जरी गेलं असलं तरी टिकू शकलं नाही. 44,800 च्या जवळ येऊनच क्लोजिंग का आलं. येणाऱ्या काळात कदाचित काय होईल, आपल्याला इथनं वर ब्रेकआउट सुद्धा मिळू शकेल. निवडणुकीचा निकाल जर मार्केटला अनुकूल असेल तर आपल्याला याच्यामध्ये तेजी बघायला मिळेल. तर हे झालं आपल्याला बँक निफ्टीचं मंथली, वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि निफ्टीचा चार्ट ओपन करूया आणि सगळ्यात पहिल्यांदा समजून घेऊया की आज निफ्टीमध्ये कशा प्रकारे मुवमेंट आपल्याला बघायला मिळाली. त्यासाठी निफ्टीचा चार्ट मी 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. आपण ज्या 3 इम्पॉर्टंट लेवल दिलेल्या होत्या, कायम लक्षात ठेवा की वरच्या 3 इम्पॉर्टंट लेवल असतात ह्या आपल्याला कायम 70-80% वेळा असं लक्षात येतं की त्या आपल्याला अगदी परफेक्ट लेवल प्रोव्हाइड करतात. तुम्ही इथे बघू शकता गॅप अप ओपन झालं, ओपनिंग नंतर तेजी झाली पहिले 3 कॅन्डल पर्यंत आणि त्यानंतर हळूहळू तेजी आपल्याला बघायला मिळाली आणि शेवटी बराच काळ इथे ही लेवल जी आहे 20,300 ची ही ब्रेक होत नाही असं कळल्यानंतर एकदा सेलिंग झालं, परत वर जायचा प्रयत्न झाला, परत खाली आलं आणि 20,250 च्या आसपास, म्हणजे आपल्याला दुसऱ्या लेवलच्या आसपास येऊन निफ्टीमध्ये क्लोजिंग आपल्याला बघायला मिळालं. तर हे झालं निफ्टीमध्ये आज कशा प्रकारे मुवमेंट झाली. मात्र निफ्टीनं आज एक महत्वाची गोष्ट केली आहे, ती आता तुम्हाला जेव्हा आपण मोठ्या टाइम फ्रेम मध्ये अनालिसिस करू त्यावेळेला तुम्हाला लक्षात येईल. सगळ्यात पहिल्यांदा मी निफ्टीचा चार्ट मंथली टाइम फ्रेम मध्ये ओपन करतोय. मंथली टाइम फ्रेम मध्ये जेव्हा मी ओपन करतोय त्यावेळेला तुम्हाला इथे लक्षात येईल की आज निफ्टीनं जो लाईफ टाइम हाय होता, म्हणजे साधारणपणे तुम्ही इथे बघू शकता की सप्टेंबर महिन्यात बनवलेला लाईफ टाइम हाय होता, तो निफ्टीनं आज मोडलेला आहे. त्याच्यावर जाऊन पुन्हा आपल्याला एक नवीन लाईफ टाइम हाय बघायला मिळाला. आता आपल्याला ही कॅन्डल बघायची नाही कारण ही डिसेंबरची कॅन्डल आहे. सगळ्यात महत्वाची कॅन्डल ही बघायची आहे. ही कॅन्डल जी आहे ही नोव्हेंबर महिन्याची कॅन्डल आहे आणि तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की नोव्हेंबर महिन्याची कॅन्डल जी आहे ही किती स्ट्रॉंग पॉझिटिव्ह कॅन्डल आहे. आता स्ट्रॉंग पॉझिटिव्ह कॅन्डल का म्हणतोय, जिथे ओपनिंग झालं त्यानंतर थोडंच खाली आलं, त्यानंतर जिथे क्लोज झालं त्याच्यात जरासं, म्हणजे असं लक्षात येईल की ओपन झालं तिथेच जवळजवळ लो बनला आणि क्लोज झालं तिथेच जवळजवळ हाय बनला. म्हणजे या महिन्यामध्ये तेजी किती स्ट्रॉंग होती हे तुम्हाला इथे लक्षात आलं असेल. असं ज्या ज्या वेळेला मार्केटमध्ये सेलिंग असताना होतं, इथे बघा मार्केटमध्ये सेलिंग होतं, तुम्हाला काय बघायला मिळालं, जशी कॅन्डल इथे दिसतेय तशीच कॅन्डल तुम्हाला इथे दिसते, त्यानंतर तुम्हाला तेजी बघायला मिळाली. जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये सेलिंग असतं आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह कॅन्डल बनते तर त्यानंतर एक फॉलोअप तरी येतं. म्हणजे सुरुवातीचा थोडा काळ का होईना ह्याच्यामध्ये आणखीन तेजी होण्याची शक्यता आपल्याला वाटते. तुम्ही कधीही चेक करू शकता. इथे सुद्धा बघा आपल्याला एक खूप स्ट्रॉंग, म्हणजे इथे एक सेलिंग होत होतं आणि त्यानंतर एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह कॅन्डल इथे बघायला मिळाली. त्यानंतर काय झालं, आपण तेजी केली, थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं पण शेवटी अल्टिमेटली आपल्याला प्राइस ऍक्शन म्हणून तेजीच झाली. तर ज्या ज्या वेळेला आपल्याला अशा पद्धतीची स्ट्रॉंग कॅन्डल बघायला मिळते, मागे जाऊन सुद्धा तुम्ही बघू शकता ज्या वेळेला आपल्याला सेलिंग झालेलं असेल आणि त्याच्यानंतर एक स्ट्रॉंग कॅन्डल बनते. आता ही सुद्धा कॅन्डल बघू शकता, ही स्ट्रॉंग कॅन्डल आहे.
खालच्या बाजूला तुम्हाला थोडंसं जास्त गेलेलं दिसेल, पण काय होऊ शकतं, ते सुरुवातीचा काळ असू शकतो. शेवटी बघा हायच्या जवळ क्लोज झालं आणि बॉडी खूप मोठी बनली. याला आपण स्ट्रॉंग पॉझिटिव्ह कॅन्डल म्हणतो आणि त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की मार्केटमध्ये तेजीच बघायला मिळाली. तर त्याच्यामुळे मंथली कॅन्डल निफ्टीची आपल्याला हे सांगतेय की मार्केटमध्ये तेजी होण्याची शक्यता टेक्निकली दिसतेय. एक्सटर्नल फोर्सेस म्हणजे निवडणुकीचे निकाल काय येतात याच्यावर ही तेजी कंटिन्यू होणार का की थोडंसं प्रॉफिट बुकिंग येणार हे आपल्याला ठरणार आहे. त्यासाठी तुम्हाला रविवारी संध्याकाळचा जो व्हिडिओ आहे तो अवश्य बघायचा आहे. आता आपण चेक करूया की विकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय प्राइस ऍक्शन दिसते. विकली टाइम फ्रेम मध्ये जर तुम्ही बघितलं तर विकली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुम्हाला एक सेलिंग दिसत होतं बघा. खाली गेलं, थोडंसं वर आलं, पुन्हा खाली आलं. आता मात्र जर तुम्ही बघितलं तर आता नॉन स्टॉप वर चाललेलं आहे आणि हे वर जात असताना प्रिव्हियस हाय जो आहे हा हाय ब्रेक केलेला आहे आणि त्याच्यावर आपण गेलेलो आहोत. तर विकली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा आपल्याला पूर्वीचा जो हाय होता त्याच्यावर क्लोजिंग आलेला आहे. ही सुद्धा आपल्याला काय दिसतंय, एक चांगली गोष्ट दिसते. मात्र मी जसं म्हटलं की एक्सटर्नल फोर्सेसवर अवलंबून असल्यामुळे टेक्निकली किती आपल्याला काम करेल आणि एक्सटर्नल फोर्सचा मार्केटवर किती परिणाम होईल हे आपल्याला येणाऱ्या आठवड्यामध्ये क्लिअर होऊन जाईल. पण सध्या तरी आपल्याला निफ्टी सुद्धा विकली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा अतिशय आपल्याला स्ट्रॉंग दिसतोय. तर हे झालं निफ्टीचं विकली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये बघूया. तर डेली टाइम फ्रेम मध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे सुद्धा अतिशय स्ट्रॉंग अशी मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, कंटिन्युअस मार्केट एका दिशेनं जात नाही. तेजी झाली थोडं प्रॉफिट बुकिंग येतं, तेजी झाली थोडं प्रॉफिट बुकिंग येतं, तेजी झाली थोडं प्रॉफिट बुकिंग, तेजी प्रॉफिट बुकिंग, तेजी प्रॉफिट बुकिंग. आता तेजी झालेली आहे. आपण लाईफ टाईम हायच्या जवळ किंवा लाईफ टाईम हाय नवीन बनवलेला आहे. अशा वेळेला काय होऊ शकतं, इथे थोडंसं प्रॉफिट बुकिंग सुद्धा येऊ शकतं आणि मग तेजी कंटिन्यू होऊ शकते किंवा येणाऱ्या काळामध्ये ज्या पद्धतीनं आपल्याला प्राइस ऍक्शन होईल त्यानुसार आपण पुढची मग दिशा लक्षात घेऊ शकतो. तर लाईफ टाईम हाय जवळ पोहोचलेला आहे, नवीन लाईफ टाईम हाय बनवलेला आहे. अशा वेळेला एक शंका कायम राहते की थोडंसं एकदा प्रॉफिट बुकिंग आपल्याला इथे बघायला मिळेल. तर ते थोडंसं प्रॉफिट बुकिंग निवडणुकीचा निकाल आणि ते एकत्र होऊन बघायला मिळतंय का कसं होतंय ते आपल्याला लक्षात येईल. जर निवडणुकीचा निकाल खूपच चांगला मार्केटला अनुकूल लागला तर मात्र आपल्याला तेजी नक्कीच कंटिन्यू होताना दिसू शकेल. तर हे झालं निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचं सुद्धा विश्लेषण करायला सुरुवात करूया. तर त्या इंडेक्समध्ये मी काय करतो, डायरेक्टली आता मंथली टाइम फ्रेम पासून सुरुवात करूया. तुम्हाला लक्षात आलंच असेल की कशा पद्धतीनं आपण डेली अनालिसिस सुद्धा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर करत असतो. इथे सुद्धा तुम्ही जर बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला काय झालं होतं, मागच्या काही दिवसांपासून आपल्याला कंटिन्युअस सेलिंग येताना दिसत होतं. मागच्या आठवड्यामध्ये हे आपल्याला इथून ब्रेकआउट आला होता आणि ह्या आठवड्यामध्ये ते कंटिन्यू होते. त्यामुळे एक प्रकारे बघायला गेलं तर इथे सुद्धा तुम्ही जर बघितलं तर मंथली कॅन्डल जी दिसते ती आपल्याला, सॉरी आठवड्यामध्ये म्हणतोय, महिन्यामध्ये म्हणायला पाहिजे होतं. इथे सुद्धा जी मंथली कॅन्डल दिसते ही कॅन्डल आपल्याला अतिशय स्ट्रॉंग पॉझिटिव्ह दिसते. स्ट्रॉंग पॉझिटिव्ह कॅन्डल नंतर जेव्हा जेव्हा एक स्ट्रॉंग पॉझिटिव्ह कॅन्डल बनते त्यानंतर लहान का होईना पण एक फॉलोअप चांगला येतो. सुरुवातीच्या काळात थोडासा इथे बघा सेलिंग आलं होतं, मात्र वर पण गेलं, परत सेलिंग आलं, पण एक आपल्याला ग्रीन कलरची कॅन्डल आणि तेजी कंटिन्यू करणारीच कॅन्डल बघायला मिळाली. तुम्ही कुठलाही चार्ट ओपन करून बघा, जेव्हा एखादी स्ट्रॉंग पॉझिटिव्ह कॅन्डल असते, इथे सुद्धा बघा, इथे तुमच्या लक्षात येईल स्ट्रॉंग पॉझिटिव्ह कॅन्डल होती, आपल्याला फॉलोअप चांगला मिळाला. तर असं तुम्ही मागे जाऊन चेक करू शकता आणि त्या इतिहासातनंच आपल्याला शिकायचं असतं. तर हे झालं मंथली टाइम फ्रेम मध्ये. आता आपल्याला काय होतंय, वरच्या बाजूला लक्षात घ्या की ह्या सगळ्या ज्या लेवल्स आहेत ह्या आपल्याला लाईफ टाईम हायची लेवल आहे. ह्याच्यावर आता जाण्याची संधी निर्माण झाली आहे. निकाल अनुकूल लागले तर फिन निफ्टीमध्ये सुद्धा आपल्याला नवीन लाईफ टाईम हाय कदाचित पुढच्याच आठवड्यामध्ये झालेला बघायला मिळू शकतो. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची. आता ह्याच्यामध्ये आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे, तुम्ही जर इथे बघितलं तर आतापर्यंत हायएस्ट मंथली क्लोजिंग जे आहे ते 20,342 ला आलेलं आहे. तुम्ही बघू शकता ह्या कॅन्डलचं जे क्लोजिंग होतं ते हायएस्ट होतं, कारण त्याच्यानंतर इथे क्लोजिंग खाली आलं, इथे क्लोजिंग खाली आलं, इथे पण खाली आलं, इथे आलं. आता जर समजा ह्या महिन्याचं क्लोजिंग ह्याच्या वर आलं तर ते हायएस्ट मंथली क्लोजिंग असणार आहे आणि त्यानंतर आपल्याला लक्षात येईल
की मग लाईफ टाईम हाय सुद्धा आपल्यापासून लांब असणार नाही. तर ही लेवल एक थोड्या काळासाठी रेझिस्टन्स म्हणून काम करेल, मात्र त्यानंतर आपल्याला ही लेवल आणि वरची लेवल या दोन्ही लेवल आपल्याला रेझिस्टन्स म्हणून, म्हणजे हा झोन जो आहे हा थोडासा आता रेझिस्टन्स झोन म्हणून काम करणार आहे. ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. समजा चांगला निकाल लागला तर गॅप अपच ओपन होईल आणि तो झोन आपण लगेचच ब्रेक करू शकतो. ही पण आपल्याला शक्यता लक्षात ठेवायची. तर हे झालं फिन निफ्टी मध्ये मंथली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय. आता वीकली टाइम फ्रेम मध्ये येऊया. वीकली टाइम फ्रेम मध्ये बघितलं तर वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला दिसतंय की सेलिंग झालं, तेजी झाली, थोडंसं प्रॉफिट बुकिंग आलं, परत तेजी होतीये. डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट इथे सुद्धा निफ्टी बँक निफ्टी प्रमाणे बघायला मिळतोय. आणि तुम्ही इथे बघितलं तर अनेक आठवडे आपल्याला हा एरिया जो आहे हा आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करत होता. मी तुम्हाला पुन्हा दाखवतो. हा एरिया जो आहे हा एरिया आपल्याला अनेक आठवडे, तुम्ही इथे बघू शकता, अगदी ऑक्टोबरच्या सुरुवातीला म्हणजे सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून पूर्ण आपल्याला इथपर्यंत आता डिसेंबर महिन्यामध्ये आपण ती लेवल ब्रेक करून वर गेलोय. तर त्याच्यामुळे काय होणार आहे, आपल्याला आता वर जात असताना पहिल्यांदा ही लेवल मग ह्या लेवल अशा आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ब्रेक होताना बघायला मिळू शकतात. तर हे झालं वीकली टाइम फ्रेम मधलं. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा अगदी सिमिलरच पॅटर्न आहे. तुम्हाला इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला दिसतोय आणि डब्ल्यू पॅटर्नचं ब्रेकआउट मागच्याच वेळेला आलेला होता. सेलिंग झालंय, तेजी झाली, त्यानंतर इथे सेलिंग झालं आणि आता आपल्याला तेजी होतीये. तर इथे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट मागच्या 2-3 दिवसामध्ये आलेला होता. इथे सुद्धा बघितलं तर इथे तुमच्या लक्षात येईल की ही जी लेवल आहे 20,000 ची, ही 20,000 ची लेवल अनेक दिवस आपल्याला रेझिस्टन्स म्हणून काम करत होती. मागचे 2 दिवस आपण त्याच्यावर टिकताना दिसतोय. जर असं होत असेल तर येणाऱ्या काळासाठी ती एक पॉझिटिव्ह न्यूज आहे, कारण आपण बराच काळ ही 20,000 ची लेवल रेझिस्टन्स म्हणून काम केलं या लेवलनं आणि आता त्याला आपण ब्रेकआउट केलेलं आहे. तर हे झालं फिन निफ्टीचं अनालिसिस. सिमिलरली आपण आता पुढे जाणार आहोत आणि निफ्टी मिड कॅप सिलेक्ट या शेवटच्या इंडेक्समध्ये मंथली, वीकली आणि डेली टाइम फ्रेम मध्ये विश्लेषण करणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण मंथली टाइम फ्रेम मध्ये या इंडेक्सचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. निफ्टी मिड कॅप सिलेक्ट हा इंडेक्स अतिशय स्ट्रॉंग आहे. तुम्ही इतर कुठल्या इंडेक्सच्या तुलनेत बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हा इंडेक्स खूप स्ट्रॉंग आहे, कारण ह्याच्यामध्ये मागचे अनेक महिने तुम्ही इथे बघू शकता कंटिन्यू 1, 2, 3, 4, 5, 6, 7 महिने कंटिन्युअस तेजी होत होती आणि एकदा आपल्याला इथे प्रॉफिट बुकिंग पण येऊन गेलंय. एन शेप बनलेला आहे आणि ह्या महिन्यामध्ये, नोव्हेंबर महिन्यामध्ये त्याच्या वर जाऊन अतिशय स्ट्रॉंग पॉझिटिव्ह कॅन्डल बनवून आपण क्लोजिंग दिलंय. त्यामुळे थोडंसं जरी प्रॉफिट बुकिंग आलं तरी सुद्धा आपल्याला एक फॉलोअप येऊन एक छोटी का होईना आपल्याला ग्रीन कॅन्डल इथे बनेल असं आपल्याला आता चित्र निर्माण झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तेजीच होईल असं चित्र निफ्टी मिड कॅप सिलेक्ट आपल्याला मंथली टाइम फ्रेम मध्ये नक्कीच दाखवतोय. आपण आता बघूया वीकली टाइम फ्रेम मध्ये आपल्याला काय चित्र दिसतंय. तर वीकली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता की अनेक आठवडे आपल्याला इथे सातत्यानं तेजी होत होती. थोडे दिवस आपल्याला साइडवेज मार्केट बघायला मिळालं, 1-1.5 महिना. त्यानंतर एकदा प्रॉफिट बुकिंग आलं आणि मग आता आपण पुन्हा वर चाललोय. म्हणजे हा सुद्धा एक प्रकारचा एन शेप आहे. ओके. आणि ह्या एन शेपचा हाय मागच्या 2-3 आठवड्यापूर्वीच ब्रेकआउट झालाय आणि आता आपण वर दर आठवड्याला नवीन लाईफ टाईम हाय बनवत ह्या इंडेक्स मध्ये चाललेलो आहोत. या आठवड्याला सुद्धा आपण एक नवीन लाईफ टाईम हाय बनवलेला आहे. त्यामुळे सध्या हा इंडेक्स ओपन ब्ल्यू स्काय मध्ये, ह्याला वर रेझिस्टन्सच नाहीये, त्यामुळे वरच्या लेवलचा अंदाज लावणं हे आपल्याला अवघड जाणार आहे, कारण वर पूर्वी कधीच गेलेला नसल्यामुळे ते तिथे कुठे आपल्याला रेझिस्टन्स घेईल हे सांगणं अवघड आहे. तर हा झाला वीकली टाइम फ्रेम मधला अनालिसिस. आता आपण डेली टाइम फ्रेम मध्ये येऊया. डेली टाइम फ्रेम मध्ये सुद्धा तुम्हाला लक्षात येईल बघा की नॉन स्टॉप आपल्याला याच्यामध्ये तेजी झाली आहे. म्हणजे रेड कॅन्डल सुद्धा आपल्याला वर जातानाच दिसत आहेत. रेड कॅन्डल मधून सुद्धा मार्केट वरच जाते बघा. म्हणजे इथे बघा, त्यानंतर इथून वर गेलं, इथे बघा रेड कॅन्डल झाल्या पण मार्केट काही खाली आलं नाही. आणि असं जेव्हा होतं त्यावेळेला आणखीन तेजी होण्याचेच ते लक्षण असतं. तर ही गोष्ट आपल्याला कायम ओळखायची आहे. इथे बघा, त्याच्यापूर्वी आपल्याला काय झालं होतं, जेव्हा साईडवेज झालं होतं अशा वेळेला काय होऊ शकतं, मार्केटमध्ये एकदा
टॉपला गेलं, साईडवेज झालं की आपल्याला एक रेंज ब्रेकआउटची वाट बघायची. वरच्या बाजूला ब्रेकआउट झाला असता तर इथनच तेजी झाली असती. खालच्या बाजूला ब्रेकआउट झाल्यामुळे काय झालं, थोडंसं प्रॉफिट बुकिंग कंटिन्यू झालं आणि इथपर्यंत आपण खाली येताना आपल्याला बघायला मिळालो. म्हणजे समजा आपण ह्याच्यावर स्टॉप लॉस लावला असता तर 1:1 पेक्षा जास्त टार्गेट आपल्याला इथे सुद्धा बघता आलं असतं. तर हे झालं निफ्टी, बँक निफ्टी, निफ्टी मिड कॅप सिलेक्ट आणि फिन निफ्टी या चारही इंडेक्सचं मंथली, वीकली आणि डेली टाइम फ्रेम मधलं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? जर आवडलं असेल तर नक्की तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे लाईक करायला आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.